हमारे पूसद तालुका में 40 वर्ष पूर्व स्थापित पूसद अबरन को ऑप बैंक और 23 वर्ष पूर्व स्थापित भारतीय मुख्य पत्र संस्था बहुत अच्छी और त्वरित बैंकिंग सेवाएं प्रदान करते हैं। दोनों संस्थाओं के माध्यम से छोटे से लेकर बड़े व्यवसायियों को आवश्यकता पड़ने पर व्यवसायिक ऋण, गृह ऋण, शिक्षा ऋण आदि ऋण सुविधाएं प्रदान की जाती है। पूसद अबरन बैंक संजय गांधी लाड़की बहन जैसे सरकारी योजनाओं के हजारों लाभार्थी खाता धारकों को त्वरित सेवा प्रदान करता है। दोनों संस्थाओं में व्यापारी, खोजी दल के कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, निदेशक के रूप में अपने कर्तव्य का निर्वहन कर रहे हैं। आज तक बैंकों और ऋण संस्थाओं में सभी जमाकर्ताओं को उनकी जमा राशि पर ब्याज के साथ साथ उनके खातों से मांगी गई राशि भी प्रदान की गई है। दोनों संस्थाओं में सब कुछ सुचारू रूप से चल रहा था, लेकिन पिछले 6 महीनों में दोनों संस्थाओं के जमाकर्ताओं में एक गलत भ्रम की स्थिति पैदा हो गई है और जमाकर्ताओं ने अपनी जमा राशि निकालनी शुरू कर दी है। जिन जमाकर्ताओं के मजबूत समर्थन के कारण संस्थाएं खड़ी है, उन्हीं जमाकर्ताओं द्वारा अचानक जमा राशि निकालने से बैंकों और क्रेडिट संस्थानों के दैनिक कार्यों पर प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है। चूंकि ये निकासी जमाकर्ताओं की गलतफहमी के कारण हो रही है, इसलिए दोनों संस्थानों के भविष्य पर सवाल उठ सकते हैं, जो बहुत अच्छी तरह से चल रही है। अगर ऐसा होता है तो हम अपने क्षेत्र में बैंकिंग सेवाएं प्रदान करने वाली सही संस्थानों को खो देंगे। दूरगामी परिणामों वाली इस घटना से बचने के लिए आज विश्राम गृह में आयोजित सर्वदलीय बैठक में सामूहिक अपील की गई कि जमाकर्ताओं को पूसद अर्बन बैंक और भारतीय मैंद क्रेडिट संस्था पर विश्वास रखना चाहिए। बैठक में भाजपा नेता नितिन जी भूतरा, कांग्रेस नेता डॉक्टर मोहम्मद नदीम, शिवसेना नेता राजन जी मुखर्जी, लीग अनुकूल चौहान, जिला अध्यक्ष बाला साहेब कमरकर, नारायण क्षीरसागर और भी गणमान्य लोग उपस्थित थे। मध्ये कुठचाही 1 रुपया इकडचा तिकडे झालेला नाही। जी घटना झाली ती जी काही गैरसमजातून याच्यातून झालेली आहे, त्यामध्ये आमच्या सर्वांचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना खरं जर विचार केला तर शरद मैन यांना वैयक्तिक त्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत असताना योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व ते करत आहेत असा आमचा विश्वास आहे किंवा आम्ही तशी खात्री सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांनी, ठेवीदारांनी बँक ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि बँकेचा कुठच्याही ठेवीदाराच्या 1 रुपयाला धक्का सुद्धा त्या ठिकाणी लागलेला नाही। त्यामुळे सभासदांमध्ये जी चलबिचलता आहे, खातेदारामध्ये असतील किंवा जी ठेवीदारामध्ये आहे, ती चलबिचलता कमी व्हावी या उद्देशाने आम्ही सर्व मंडळी, सर्व बँकेचे सभासद या ठिकाणी येऊन लोकांना अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर पुसद, उमरखेड, महागाव, ढानकी या परिसरातूनच ठेवीदार हे मोठ्या प्रमाणावर ठेवी विड्रॉल करत होते आणि त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास त्यांना द्यावा या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन अशा पद्धतीचं आव्हान त्या ठिकाणी सभासद आणि ठेवीदार आणि खातेदारांना करत। या ठिकाणी अशी सूचना आलेली आहे मला की पक्षाचे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे कोण कोण उपस्थित आहेत त्यांचे नाव मी त्या ठिकाणी सांगितले पाहिजे। त्या हिशोबाने ते आपण बी त्याची नोंद घेऊ शकतात। नितीन भूतराजी, नितीन भूतरा भारतीय जनता पक्षाचे सर्व इकडचे आपल्या भागातले काय जिल्हा समन्वय, लोकसभाचे जिल्हा समन्वयक ते आहेत। वेगवेगळे ते पक्ष वेगळे आहे ना, ते वेगवेगळे त्याच्यामध्ये पदही वेगवेगळे आहे। ठीक, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून प्रतिनिधी या ठिकाणी निकेत सिद्धरवार सुद्धा उपस्थित आहेत। आमचे विनोद भाऊ जिल्हेवार सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उपस्थित आहेत। अनु पाटील सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उपस्थित आहेत। बाकीचे अजून आहेत, नाव त्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कामारकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे ग्रामीणचे अध्यक्ष असोलेजी आहेत। शहराचे अध्यक्ष इरफान ठेकेदार सुद्धा आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी
माझ्यासोबत आहे म्हणून राष्ट्रवादी गटाचं काम. अरे हे आपले काय नाव राजूभाऊ सोलंकी हे शहराचे प्रतिनिधी आहेत. त्याच पद्धतीने आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसद अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसद अर्बन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे. सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे, तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली. आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा. निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो.